रविवारची थोडीशी मेहनत आणि आठवडाभराची मोठी सोय. चला तर मग आजच तयार करूया आठवडाभराचं किचन प्लॅनिंग. तर मंडळी, आज रविवार आहे आणि रविवारचं माझं काय रुटीन असतं ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे माझी सकाळी छान अशी पूजा करून झालेली आहे. आपल्याला वाटतं की रविवार म्हणजे सुट्टी आणि निवांत, फक्त टिफिनसाठी आपल्याला सुट्टी असते आणि दिवसभर मात्र आपल्याला खूप सारी कामं असतात. म्हणजे 8 दिवस जर आपण अशा पद्धतीने नियोजन केलं ना, तर 8 दिवस आपली घाई होणार नाही मुलांना टिफिन देण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये डब्बा देण्यासाठी. तर असा मी इथे मसाला बनवलेला आहे बरं का, आणि ज्याच्याने आपली भाजी अगदी 5 मिनिटात सहज बनवून तयार होते. कोणतीही सुकी भाजी असू जात. तरी ते देवपूजा आतली पण झाली आणि नंतर बाहेरची पण छान अशी मी पूजा करून घेतलेली आहे. कारण रविवार म्हटलं तरी आपल्याला काही सुट्टी नसते आणि सकाळी सकाळी पूजा केली की बाकीची कामे करायला पण छान वाटतं. आता पूजा वगैरे झाली, नाश्ता झाला, म्हटलं आता आपण 8 दिवसभराचं नियोजन करून घेऊयात. तर इथे ना मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मंद आचेवरती छान भाजून घेतलेले आहेत. आता याचं करायचं आहे काय, तर इथे सर्वात अगोदर मसाला बनवायचा आहे आणि नंतर राहिलेले शेंगदाणे आहेत त्याचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण बनवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण भाजीला ते वापरू आणि नंतर राहिलेल्या शेंगदाण्याचे आपल्याला शेंगदाणे लाडूसुद्धा बनवता येतील. तर अशा पद्धतीने इथे मी भरपूर असे शेंगदाणे भाजून घेतलेत बरं का. आणि हे प्रत्येक रविवारी मी करते कारण याच्यामुळे ना मला 8 दिवस एकदम सोपा जातो. सकाळी घाई होत नाही आणि झटपट टिफिन बनवता येतो. रविवारी फक्त टिफिनला सुट्टी असते, परंतु आपल्या मागं कामंही भरपूर असतात. क्लिनिंग करायची असते, तसेच काही कपडे पडलेले असतात ते वॉश करून ठेवायचे असतात आणि अशा ह्या सर्व गोष्टी. आणि हे जर सर्व नियोजन आपण रविवारी करून ठेवलं ना, तर बाकीचे दिवस आपल्याला एकदम सोपे जातात बरं का. तर इथे अशा पद्धतीने छान असे मी शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत. आता मसाला कसा बनवायचा ते पाहूयात. आता राहिलेली ही शेवटची बॅच होती, ती शेंगदाणे छान भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी मी धने घालून घेतलेले आहेत आणि याला छान असं याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. नंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्याला पण याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि गरम असल्यामुळे ना कढीपत्ता आपला एकदम कडक असा होतो बरं का, आणि आपल्या भाजीला चव ही एकदम छान अशी येते. नंतर ना याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे पण घालून घ्यायचे आहेत. आता जिरे हे शरीराला थंडावा देणारे असतात आणि आपल्या भाजीची चवसुद्धा वाढवतात, त्यामुळे जिरे तर घालायलाच पाहिजेत, हो की नाही. आणि नंतर ना याच्यामध्ये मी थोडासा लसूण सोलून तोसुद्धा घातलेला आहे. आता असा जर मसाला आपण बनवून ठेवला ना, तर आपण फक्त भाजी कट करून घ्यायची आणि तेलामध्ये परतून घेतली आणि हा मसाला टाकला की आपली भाजी लगेच झटपट बनवून तयार होते आणि त्यामुळे सकाळचे आपले 5-10 मिनटं नक्कीच वाचतात आणि आपला टिफिन एकदम पटकन बनवून तयार होतो. तरी ते मी थोडासा लसूण पण घेतलेला आहे सोलून आणि तो पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता याला पण याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व जिन्नस छान भाजून घेतले ना की मसाला आपला जास्त दिवस टिकतो बरं का, आणि चवसुद्धा एकदम छान अशी येते. आता साधा सोपा सिंपल मसाला इथे दाखवते मी, जास्त मसाले पण नाही घातलेले. धने, कढीपत्ता आणि याच्यामध्ये लसूण आणि जिरे घातलेले आहेत आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं मीठ आणि लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, मिठामुळे मसाला आपला जास्त दिवस टिकतो. आणि लाल तिखट घातलं की आपल्याला सुकी भाजी बनवताना सेपरेट लाल तिखटाची भरणी किंवा मसाला डब्बा काढायची गरज नाही. आपण फक्त हा 2 ते 3 चमचे मसाला घालून घेतला की आपली भाजी बनवून तयार होते. आणि हो, रंगसुद्धा छान येतो बरं का. आता लाल तिखट आपण वापरलेलं असल्यामुळे आपला मसाला दिसायला पण एकदम छान असा दिसतो. आता हे सर्व जिन्नस मी घालून घेतलेले आहेत. शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत बरं का, आणि नंतरच मग मी ह्याला वाटून घेतलेलं आहे. आणि याला वाटून घ्यायचं आणि एका काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. वातावरण कोणतंही असू देत, आपण अशा पद्धतीने जर स्टोअर करून ठेवलं की आपला मसाला एक आठवडाभरच काय, आपण याला 15 ते 20 दिवस सहज वापरू शकतो. आता सकाळी टिफिनला भाजी म्हटलं की आपण जास्त प्रमाणात तर सुकीच भाजी बनवतो आणि त्याच्यामुळेच ना आपल्याला हा मसाला एकदम मोठाडासाच वाटून घ्यायचा आहे. एकदम बारीक नाही बनवायचं याला. इथे बघा, दिसायला पण एकदम छान हा मसाला दिसतोय आणि सुगंध एवढा छान येतो ना याचा. तर आता याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे दाखवते. आता सकाळची आपली घाई असते आणि त्यावेळी आपल्याला लसूण सोलणं किंवा कढीपत्ता शोधून ते धुवून घेणं वगैरे अशा सर्व गोष्टी आणि शेंगदाणे
भाजून कुटून हे सर्व आपल्याला होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ना असा मसाला बनवून ठेवला की एकदम सोपं जातं. आता इथे एका कढईमध्ये एक पळीभर तेल घातलं, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि याच्यामध्ये ना कट करून घेतलेली भाजी घालून घेतली. आता आणखीन एक तुम्हाला इथे मी छान टिप्स सांगते. आपण कोणतीही सुकी भाजी बनवत, समजा अशी एखादी शेंग बनवायची असेल, गवार किंवा घेवडा, तर आपण तो रात्रीसुद्धा निवडून ठेवू शकतो की फ्रीजमध्ये, आणि सकाळी उठल्या उठल्या अगोदर आपल्याला त्याला बाहेर काढून ठेवायचं आणि नंतर याची भाजी बनवून घ्यायची. मी असंच करते बरं का नेहमी, जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला लवकर सकाळी टिफिन द्यायचा आहे. आता बऱ्याच जणांचे साहेबांची ड्युटी वगैरे कशी टायमिंगनुसार असेल, पण आमच्या साहेबांची ड्युटी काही फिक्स नसते. कधी स्टेशन हाऊस असलं की त्यांना 7:30ला तर सकाळी निघावं लागतं आणि 8ला मुलं स्कूलमध्ये जातात. मग त्यावेळी तिघांचे टिफिन करणं हे माझ्यासाठी खूप मोठं स्ट्रगल असतं. आणि मग 2 भाज्या बनवणं, नंतर चपात्या बनवणं आणि शॉर्ट ब्रेकला वेगळं काहीतरी आणखीन बनवणं, याच्यामध्ये ना माझी खूप घाई होऊन जाते. तर त्याच्यासाठी मी असा पर्याय निवडते. आता इथे बघा ना, मी ही शेंग ना अगोदरच रात्री निवडून ठेवली होती. त्याला नंतर ना इथं मोहरी टाकून घेतल्यानंतर छान तेलामध्ये परतून घेतला आणि डायरेक्ट हा मसाला टाकून दिला आणि वरतून थोडंसं आणखीन शेंगदाण्याचं कूट पण घालून दिलं. आणि बस एवढं जरी केलं ना आणि थोडासा पाण्याचा हबका दिला की भाजी आपली छान अशी शिजते. म्हणजे अगदी 5 मिनिटात आपण भाजी बनवू शकतो आणि आपल्याला सकाळी घाईसुद्धा होणार नाही आणि चवीला तर एकदम छानच लागते बरं का. आपण याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरे, धने घातलेत ना, त्याच्यामुळे चव एकदम छान अशी लागते आणि दिसायला बघा भाजी एकदम छान झालेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता. याच्यामध्ये गवार आली, नंतर घेवडा आला, सिमला मिरच आली, बटाटा आला, म्हणजे आपण ज्या काही सुक्या भाज्या बनवतो ना, कोणतीही भाजी असू द्या, आपण सहज वांगे कट करून घेतले आणि ते पण तेलामध्ये परतून घेतले आणि हा मसाला टाकला की त्याची पण भाजी होऊन जाते. आता दुसऱ्या दिवशी मी अशीच कारल्याची भाजीसुद्धा इथे बनवून घेतलेली आहे आणि ती म्हटलं चला तुमच्यासोबत ती पण शेअर करता येईल. तर इथे माझ्या चपात्या बनवून झालेल्या होत्या आणि म्हटलं आता चला याच तव्यामध्ये ही सुकी भाजी बनवून घेऊयात. आता लोखंडाचा तवा वापरला ना, त्याच्यामुळे चव पण एकदम छान येते बरं का. तर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं, मोहरी टाकून घेतली आणि हे कारल्याचे काप टाकून घेतले. याला थोडंसं परतून घेतलं अगोदर आणि नंतर फक्त हा मसाला टाकून घेतलेला आहे आणि ही सुद्धा भाजी एकदम झटपट बनवून तयार झाली. आता हा मसाला ना आपल्याला असा सर्व वाटून घ्यायचा आहे आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं आहे. एकदम छान असा टिकतो आणि आपल्याला याचा खूप जास्त फायदा होतो. आता रविवारी ह्या गोष्टी तर मी करते बरं का. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि नंतर मला सांगा. आता मी इथे मसाला बनवला, नंतर राहिलेल्या शेंगदाण्याचे काही लाडू बनवले. म्हटलं चला आता श्रावण सुरुवात आहे तर आपण शेंगदाण्याचेच लाडू बनवून घेऊयात. आता प्रत्येक वेळी शेंगदाण्याचेच लाडू नसतात, तर याऐवजी मी कधी ड्रायफ्रूटचे लाडू, कधी तिळाचे लाडू असंसुद्धा बनवते आणि असे खूप सारे मी लाडू बनवून ठेवले, म्हणजे ऐनवेळी आपल्याला शॉर्ट ब्रेकला देता येतात. नंतर नाही ते मी रवा घेतलेला आहे आणि त्याला पण तूप टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे. 15 दिवसासाठी म्हटलं की मी इथे 1 किलो असा रवा छान असा भाजून ठेवते. ऐनवेळी आपल्याला शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी किंवा मुलांना काही गोड खावंसं वाटलं की आपण याचा शिरा झटपट बनवू शकतो. म्हणजे सकाळच्या वेळी रवा भाजून घेण्याचा वेळ आपला वाचतो. तर अशा बऱ्याचशा काही टिप्स आहेत बरं का. आता इथे बघा कोथिंबीर मी छान मार्केटमधून आणून निवडून अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवलेले आहे. म्हणजे ऐनवेळी आपल्याला भाजीला जर वाटलं की कोथिंबीर थोडीशी टाकावी तर मग आपल्याला पटकन भाजीला कट करून टाकता येते. तसेच इथे पुदिना, कढीपत्ता अशा पद्धतीने छान असा मी स्टोअर करून ठेवलेला असतो, ज्याच्याने आपल्याला घाई होणार नाही. आणि आपण आणखीन एक इथे बऱ्याचशा चटण्यासुद्धा बनवून ठेवू शकतो, जसं की जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कारळ्याची चटणी. याच्यामुळे ना कधी कधी आपल्याला भाजी करायचा कंटाळा आला की आपण फक्त चटणी आणि चपाती असं रोल करूनसुद्धा देऊ शकतो. किंवा मग काय होतं माहिती आहे का, मुलांना नेहमी भाजी खायचा पण कंटाळा येतो. मग त्यावेळी आपण फक्त असं चपातीवरती रोल करून दिलं की ते पण आवडीने खातात. आणि अधूनमधून आपल्याला पर्याय असतातच की जसे इडली, उत्तप्पा, डोसा असं काहीतरी आपण नक्कीच बनवतो. त्यामुळे त्यांना पण छान असं वाटतं. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला काही टिप्स दिल्या ना, त्या तुम्हाला खरंच महत्त्वाच्या वाटत असतील ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय.